हरिओम. प्रत्येक वेळी माझा धर्म काय हे कुणाला विचारायचं तर हृदयस्थ विवेकाला, कारण तो भगवंतांजवळ असतो. आपल्याच सद्विवेकाने दिलेला निर्णय हा भगवंताचाच निर्णय असतो. जीवनामध्ये वागताना भावनेपेक्षा कर्तव्याला श्रेष्ठ समजावं आणि स्वधर्माचरण करताना ज्या ज्या अडचणी किंवा संकट येतील ती शांतपणे सहन करावीत आणि या विचारातून मन घट्ट करून सध्याचे कर्तव्य करावे असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले आहे. भगवंतांचे अनुसंधान ठेवून कर्मफलाच्या आसक्तीत न अडकता निष्काम भावनेने केलेलं कर्म हे बाधक होत नाही. असं कर्म क्रिया या सदरात न मोडता लीला या सदरात येतं. म्हणूनच संत किंवा भगवंत जी कर्म करतात त्याला लीला असं म्हणतात. अशा निष्काम कर्मातून नवीन प्रारब्ध किंवा संचित तयार होत नसल्यामुळं पुढं सुखदुःखाचे किंवा भोगाचं कारणच येत नाही. कर्ममार्गात बुद्धीचं शुद्धीकरण स्थिर करणे हा महत्त्वाचा भाग असतो. बुद्धीला स्थिरता आल्यानंतर पुढच्या गोष्टी आपोआप स्पष्ट होत जातात. म्हणून भगवंताला सद्गुरूला सद्बुद्धीचं दान मागावं. सद्बुद्धी किंवा सद्वासनेला एका ईश्वराशिवाय इतर कुठलाही ध्यास नसतो. असा ध्यास ज्याला लागला त्याच्या जीवनाचं सोनं झालं म्हणूनच समजावं. कारण कोणतीही गोष्ट ध्यासानीच सिद्ध होते. ध्यान म्हणजे ध्यासाचाच अभ्यास आहे. परंतु निष्काम कर्म करणं अवघड आहे. कारण प्रकृती ही त्रिगुणात्मक असते. रजोगुण, सत्वगुण किंवा तमोगुण हे तिन्ही गुण विविध कर्म तर करून घेतातच, पण त्या त्या फलाच्या आसक्तीतही जीवाला अडकवतात. अगदी सात्विक व्यक्तीला सुद्धा त्यांनी केलेल्या चांगल्या कर्माची निदान लोकांनी स्तुती तरी करावी अथवा त्याबद्दल कृतज्ञ तरी राहावं एवढी तरी अपेक्षा असतेच. पण अशी अपेक्षा असणं सुद्धा निष्काम कर्माच्या व्याख्येत बसत नाही. सत्य असं की सत्पुरुषांची स्तुती चालू असताना सत्पुरुष जर फुलत असेल तर त्याचं पुण्य खर्ची पडतं आणि जो स्तुती करतोय त्याला ते मिळतं. या उलट अशा पुरुषाचा अपमान झाला आणि तो क्षमा या गुणधर्माचा अवलंब केल्याने त्यांनी जर सहन केला तर त्या सत्पुरुषाचं पाप निंदा करणाऱ्याच्या अथवा अपमान करणाऱ्याच्या माथी जातं आणि त्याचे काही पुण्य असल्यास या सत्पुरुषाला मिळतं. म्हणून त्रिगुणातीत होऊन आत्मसुखाचाच विचार सदैव करण्यास गोपाल कृष्ण सांगतात. अशा ज्ञानाचा आवाका हा खूपच विशाल आहे, पण जाणत्यांनी त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे मर्म जाणून घ्यावं. माऊली म्हणतात, परी कर्मफळी आस न करावी आणि अकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. काहीच न करता आपण क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. म्हणून कर्माचं महात्म्य समजून घेणं अगत्याचं आहे. कर्माची गती अत्यंत गहन असल्यामुळे कर्माचरणाबाबत कमालीची सावधानता बाळगणं आवश्यक आहे. याबाबत अधिक मार्गदर्शन करताना माऊली म्हणतात, म्हणोनी फळा लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हात सांगू निरोपू माझा. माऊलींचा निरोप काय आहे? फळावर लक्ष न ठेवता देहभावनेतून देवभावनेत जाऊन अतिशय सावधानता बाळगून बिगारी न मानता पूर्ण एकाग्रतेने कर्म केलं तर असे शुभ कर्म भगवत चरणी आपोआप रुजू होतं, असा स्वतः भगवंताचा आपल्यासाठीचा निरोप माऊली साधकाला देतात. अशा तऱ्हेच्या कर्माचं म्हणजेच भक्तीचं ऋण परमेश्वर मानतो आणि मग जे फळ देतो ते मानवी तर्काच्या पलीकडं असतं. म्हणून आपल्याकडूनही असं शुभ कर्म घडावं अशी त्या जगन्यंत्या जनार्दनाकडे प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. तोपर्यंत रामकृष्ण हरी.